नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ म्हणजे तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बघा मित्रांनो, मी व्हिडिओ बनवला होता आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50% ह्यांचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचंय. तर त्या व्हिडिओमध्ये खूप मित्रांचे असे कमेंट होते, सर आरोग्य सेवक 40%चं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होत नाहीये आणि तुम्ही ते खोटं सांगितलंय, आरोग्य सेवक 40%चे अजून हॉल तिकीट आलेले नाहीत. तर मी हेच तुमच्या प्रूफसाठी तुम्हाला आरोग्य सेवक 40%चं हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवणार आहे. ते पण त्याची एक्झाम मित्रांनो शेवटच्या दिवशी आहेत. त्याचं मी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवलंय की हॉल तिकीट आले की नाही आले ते सांगणार आहे तुम्हाला. डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवणार आहे. बघा, पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांची एक्झाम चालू आहे सध्या. खाली तुम्हाला जिल्हे दिसतील, एवढ्या जिल्ह्यांचेच फक्त एक्झाम आता आहे सध्या आहेत. बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत. जर तुम्ही बाकीच्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरला असेल, जर तुम्ही आता हॉल तिकीट चेक करत असेल तर तुमचं एक्झाम झालेले आहे, तुम्ही त्या एक्झामला अब्सेंट होते असं मानण्यात येईल. आणि जर तुम्ही ह्या एवढ्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरला आहेत आणि तुमचे आरोग्य सेवक 40% मध्ये एवढा भरलाय तुम्ही फॉर्म या एवढ्या जिल्ह्यांमध्ये, यापैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये, तर तुमचं नक्की हॉल तिकीट आलेलं आहे. आणि ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचे ते पण मी 2-3 व्हिडिओ बनवले याच्यावर, ते पण तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, लाईव्ह दाखवणार आहे की आरोग्य सेवक 40%चं हॉल तिकीट तुम्ही कसं डाउनलोड करू शकतात. आणि ते पण मित्रांनो शेवटच्या शिफ्टचं मित्रांनो ते हॉल तिकीट ते पण लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. जी वेबसाईट आहे डाउनलोड करायची, हॉल तिकीट डाउनलोड करायची, त्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. तुम्हाला एकदा परत सांगतोय मी की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचंय तुम्हाला समजायसाठी. मी 2-3 व्हिडिओ बनवले याच्यावर, तुम्हाला त्याच्यामध्ये पण सांगितलंय की तुम्ही तुमचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचंय ते पण मी तुम्हाला सांगितलंय. आणि आता तुम्हाला परत सांगणार आहे एकदा, ते पण तुम्हाला 40%चं करून दाखवणार आहे. आरोग्य सेवक 40%चं हॉल तिकीट डाउनलोड तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बघा, इथं लॉग इन क्रेडेंटियलवर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे पण रजिस्ट्रेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं अशा प्रकारे मी एंटर करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला एंटर करून घ्यायचे. तुमच्याकडे डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डेट ऑफ बर्थ एंटर करू शकतात. आणि जर तुमच्याकडे पासवर्ड आहे तर तुम्ही पासवर्ड पण एंटर करू शकतात. तर मी हा जो हॉल तिकीट आहे तुम्हाला पासवर्डच्या द्वारे तुम्हाला डाउनलोड करून दाखवतोय. तुम्ही बघू शकतात. बघा, मी पासवर्ड एंटर करतोय. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे पण पासवर्ड असेल ते तुम्हाला एंटर करून घ्यायचंय. पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला जे कॅप्चा सिक्युरिटी इमेज दिसतंय ती इमेज तुम्हाला सिम्पली जशी त्या तसे तुम्हाला त्या बॉक्समध्ये ती अपलोड करून घ्यायची किंवा मग एंटर करून घ्यायची. आणि नंतर मग तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचंय. जसं मित्रांनो तुम्ही लॉग इनवर क्लिक करसाल, बघा तुम्हाला डायरेक्ट तुमचं जे आपलं जे हॉल तिकीट आहे तुम्हाला ते दिसेल. बघा 2 मिनिटं, थोडं वेबसाईट लोड घेत आहे. तर बघा मित्रांनो, डायरेक्ट तुमचं हॉल तिकीट बघा मित्रांनो, इथं तुमचं लाईव्ह हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो. वर बघू शकतात. बघा, नांदेड जिल्हा परिषदसाठी भरती हेल्थ वर्कर मेल या पदाकरिता ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र. बघा, हे 40%चे मित्रांनो. जर 50%चं आलं असतं ते कंत्राटी हंगामी किंवा हंगामी फवारणी या पदासाठी आलं असतं ते 50%चं. हे 40%चं आलेलं आहे. बघू शकता तुम्ही 40%चं हॉल तिकीट आहे. या मित्राची एक्झाम 20 तारखेला आहे. बघू शकता तुम्ही 20 तारखेला याची एक्झाम आहे सकाळी 7 वाजता, म्हणजेच परवाच त्याची एक्झाम आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघा हॉल तिकीट आहे मित्रांनो, ओरिजिनल हॉल तिकीट तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं 40%चं हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. आणि जे आता मित्र म्हणते सर 40%चं होत नाहीये, तर मित्रांनो एक तर तुमचं फॉर्म रिजेक्ट झालंय, कारण नाही तर मग तुमची जी एक्झाम होती ती झालेली आहे मित्रांनो. मागेच जे नॉन पेसा जिल्ह्यांमध्ये भरला असेल तुम्ही तर तुमची एक्झाम झालेली आहेत. आणि जर तुम्ही पेसा जिल्ह्यामध्ये भरला असेल तरच तुमचं हॉल तिकीट दिसेल, अथवा तुमचं हॉल तिकीट दिसणार नाही. आणि तुम्हाला मी सांगितलंय कशा प्रकारे तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. जन्मतारखेच्या नुसार तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करायचं आहे. आणि हे 40%चं आहे. परत तुम्हाला सांगत आहे 40%चं हॉल तिकीट आहे. बघा इथं दिसत हेल्थ वर्कर मेल बघू शकता तुम्ही. 40%चं नांदेड जिल्ह्याचं मित्रांनो. अशा प्रकारे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तुम्ही. 40%चं पण सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो. बघा तुम्ही इथं डाउनलोड करू शकतात मित्रांनो. आणि हे हॉल तिकीट 4 दिवसा पहिले आलेले मित्रांनो. आजची जी तारीख आहे तुम्ही बघू शकता, आजची 19 तारीख आहे. हे हॉल तिकीट 15 तारखेला आलेलं आहे. 15 तारखेला हे हॉल तिकीट आलेलं आहे. 15 तारखेपासून हे हॉल तिकीट आलेलं आहे. तुम्ही हॉल तिकीट बघू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि आता ज्याला पण जे प्रॉब्लेम येते असेल ते प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार नाही. कारण बघा, जर तुम्हाला परत असंच हॉल तिकीट दाखवत आहे, इनव्हॅलिड लॉग इन क्रेडेंटियल दाखवत आहेत, तर मग तुमचे पेपर झालेले मित्रांनो. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही आता चेक करत असेल तुमचे पेपर झालेले आहेत म्हणून लॉग इन क्रेडेंटियल दाखवत आहे, म्हणून तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. आणि फक्त आता ग्रामसेवकाचेच हॉल तिकीट यायचे बाकी आहेत. आणि ग्रामसेवकाचेच एक्झाम राहिलेले आहेत. बाकी सर्व जिल्हा परिषदच्या एक्झाम झालेल्या आहेत. फक्त ग्रामसेवकाचेच बाकी आहे. आता फक्त ग्रामसेवकाचेच जे पेसा जिल्ह्यामध्ये हे तुम्हाला जिल्हे दाखवले मी. हे जे पेसा जिल्हे आहेत
एवढ्या जिल्ह्यांचे ग्रामसेवकांचेच फक्त एक्झाम बाकी आहे, बाकी सर्व झेडपीच्या एक्झाम झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.